साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। डफरीन चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाची पाहणी केल्यानंतर तेथे होणारी गर्दी, गैरसोय, अंतर्गत मांडणी हे पाहून हॉस्पिटलचे नूतनीकरण, सुशोभीकरण बालाजी अमाइन्सच्या CSR अंतर्गत करण्याचा प्रस्ताव मांडताच हॉस्पिटलमधील जुनी रचना, जुने ऑपरेशन थिएटर तसेच प्रसूती कक्ष OPD याचे विस्तारीकरण करण्याचे ठरवले। हॉस्पिटलचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचे काम जुलै 2022 पासून सुरुवात झाली। आयुक्तांनी सुचवल्याप्रमाणे डफरीन हॉस्पिटल येथील दोन्ही मजल्यावरील सर्व रूम व वॉर्ड तसेच हॉस्पिटलचे ऑफिस, ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, 2 मोठे वॉर्ड, नवीन लिफ्ट करता आवश्यक बदल करून त्या ठिकाणी बांधकाम व फरशीकरण तसेच रंगरंगोटी, दरवाजे, खिडक्या यात बदल करून नव्या पद्धतीचे अद्ययावत हॉस्पिटल बनवले आहे। याबद्दल अधिक माहिती बालाजी सरोवरचे राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली। एका मीटिंग निमित्त जमानी ब्लड बँकमध्ये आलो तेव्हा मोहारे सर तिथं आले होते। मीटिंगमध्ये होतं तुम्ही जास्त झाले होते साहेब, बाजूलाच आमचा हॉस्पिटल आहे, एकदा व्हिजिट करावा असा रिक्वेस्ट केली। जेव्हा व्हिजिट केल्यानंतर आम्हाला समजलं की जे गोरगरीब म्हणजे पेशंट्स भरपूर येतात तिथं आणि काही फॅसिलिटीज पुरा आहे असं ते समजलं। परत फेस लिफ्ट करून म्हणजे चांगलं नूतनीकरण करून शुड बी कम्पॅरेबल टू एनी प्रायव्हेट हॉस्पिटल असं करण्यासाठी आम्ही आश्वासन दिलं होतं। तेव्हापासून आमच्याबरोबर साहेब जोडले, सोमाचं कमिशनर साहेबांना सांगितलं असं करायचं इच्छा आहे आपल्याकडून पत्र साहेबांनी पत्र दिले आणि कमांडर साहेबांना आणि पॉल मॅडमच्या लोकांनी सांगितले जे सहकार लागते तेव्हा चालू केले। सुरुवातीला हॉटेल झालं याचं पण तसंच झालं नाही, सुरुवातीला 50 लाख लागतील असं म्हणून सुरुवात केलं होतं। करत करत एक डॉक्टर लोकांना सांगितलं हे थोडं आलं, हे थोडं आलं, करत दीडपर्यंत गेलेलो करत असताना ते लिफ्टचे कमी करता प्रोविजन पण नव्हता, मग आमचा फार जास्त होत होतं म्हणून आम्ही दुसऱ्या एका इंडस्ट्री मोठी स्पेशालिटी म्हणून आहे त्यांचा त्यांना रिक्वेस्ट केलं होतं 10-15 लाख होते, लगेच होकार दिले। पूर्ण लिफ्टचं खर्च तरी 13-14 लाख त्यांच्याकडून केलेलं आहे आणि साहेब पण ते पिडियाट्रिकचं हे नव्हतं त्याचाही वाट घेत आहे, म्हणजे काही ऑफिसेस पण होते ते पण शिफ्ट केले, म्हणजे पूर्ण हॉस्पिटलसाठी आपण वापर आहे ऑपरेशन थिएटर। काही ठिकाणी असं होतं की पूर्ण जो रोड होता नियोजन असा होता त्याचा हॉस्पिटल कसा पाहिजे, एक ऑपरेशन थिएटरमध्ये कोपऱ्यात पाहिजे जेणेकरून तिथे जास्त लोक येणं जाणं असा लागतो पण ते इथं नेमकं खालीच लोक त्याच्या समोरून जायचं असं होतं। तर हे पूर्ण आम्ही त्यांना परवानगी घेऊन त्यांचा हे घेऊन पूर्ण बदल केलं, ऑपरेशन थिएटर्स दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले टोटल हे करून आणि काही ठिकाणी त्यांनी काही इक्विपमेंट सांगितले, जसं आपल्याला लिस्ट केली जे शक्य ते इक्विपमेंट दिली आणि नवीन मॅडम आल्यानंतर शीतल मॅडम आल्यानंतर त्यांनीही सांगितले बरंच इक्विपमेंट आमच्याकडे ते करतो, जेवढं जे लागत ते द्या म्हणून त्यांनी सांगितले। त्यांचंही 2दा विजिट आहे, मॅडमचं पण विजिट आहे, त्यांचं ते पूर्ण झाले, मॅडमचं पण आमचं बोलणं झालं आहे लवकरात लवकर सेवेसाठी ओपन करावा म्हणून आज आपल्याला माहिती द्यावं म्हणून बोललो।